सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. अहिल्यानगर पोलीस अधीक्षक मुम्मकाद सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत. सदर आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे यांचं पथक तयार करून सूचनेनुसार राहुरी तालुक्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याकामी रवाना झाले. सदर पथकाने दिनांक 31/5/2026 रोजी राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढण्याकामी पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देवळाली प्रवरा गावचे शिवारातील फत्तेराज मंदिराजवळ इसम नामे गणेश गायकवाड हा बेकायदा अनधिकृतपणे कच्चे रसायन वापरून आंबट व उग्रवासाची गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पथकानं मिळालेल्या माहितीनुसार देवळाली प्रवरा गावच्या शिवारामध्ये गावठी हातभट्टीच्या ठिकाणी छापे टाकून गणेश रमेश गायकवाड वय वर्ष 27, रवींद्र दिगंबर डुकरे, राजेंद्र धोंडीराम उंडे वय वर्ष 54, बापू भास्कर गायकवाड, रामचंद्र विठ्ठल काळे वय वर्ष 62 सर्व राहणार तालुका राहुरी यांच्या कब्जातून गावठी हातभट्टी तयार दारू कच्चे रसायन नवसागर असा एकूण 65,865 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपितांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास राहुरी पोलीस ठाणे करीत आहे. सदरची कारवाई अहिल्यानगर पोलीस अधीक्षक मुम्मकाद सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, विशाल तनपुरे, भगवान थोरात यांनी केली आहे.